मुख्यमंत्र्यांनी आता नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाबाबत त्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती फडणवीस यांनी शुक्रवारी सह्याद्रीत झालेल्या आढावा बैठकीमध्ये ही नाराजी व्यक्त केली आहे। मात्र त्यावेळी बैठकीला एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते अशी ही माहिती सध्या समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत असतात। शुक्रवारी त्यांनी नगरविकास खात्या संदर्भातला आढावा जो आहे तो घेतला आणि या दरम्यान त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवत नसल्याची कुठेतरी माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। नगरविकास विभागाअंतर्गत असलेले अमृत 2.0 योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेला प्रचंड विलंबामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांनी नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्याचसोबत आपण जर पाहिलं असेल तर अमृत अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्यात। सोबतच केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून त्या 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। गौरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।